आमदारकीनं. आता तुम्ही म्हणाल की आता कोणत्या निवडणुका लागल्या आहेत ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरती चर्चा व्हायला पाहिजे. तर त्याचं असं आहे की राज्यसभेच्या 7 जागांची निवडणूक बिनविरोध झाली. त्यात महाविकास आघाडीला एकाच जागेपुरतं संख्याबळ होतं. मात्र त्यात एका जागेवरनं त्यांच्यातच इतका संघर्ष झाला की 13 मेला महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होतोय आणि निवृत्त होणाऱ्या 9 जणांमध्ये महाविकास आघाडीचे 3 आणि महायुतीचे 6 आमदार आहेत. त्यामुळे अर्थातच मी आमदारकीची चर्चा करतेय ती उद्धव ठाकरे यांच्या. आता चित्र बदललंय. विधानसभेतील सध्याचं महायुतीचं संख्याबळ बघता महायुतीला 9 पैकी 8 जागाच मिळू शकतात. तर महाविकास आघाडीची संख्या 3 वरनं 1 होण्याची शक्यता आहे आणि त्याच एका जागेसाठी संघर्ष होऊ शकतो. कारण जे 9 आमदार निवृत्त होत आहेत त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव आहे आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेत जावं अशी मागणी गेल्या महिन्याभरापासून त्यांच्याच पक्षाचे नेते करतायत. एकतर महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 20 आमदार असूनही ठाकरेंच्या सेनेकडे आपण बघितलं तरी सुद्धा राज्यसभेवरती सेनेचा उमेदवार पाठवण्याची इच्छा असूनही शेवटी शरद पवारांच्या निवडीसाठी ठाकरेंच्या सेनेला नमतं घ्यावं लागलं. पण विधान परिषदेसाठी 20 आमदारांची मतं पुरेशी नसणार आहेत. म्हणूनच ठाकरे सेनेला मित्र पक्षांची साथ गरजेची आहे. पण मग आज पुन्हा या विषयावरती चर्चा का सुरू झाली तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आजच्या प्रतिक्रिया. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी आजच म्हटलंय की जर उद्धव ठाकरे इच्छुक असतील तर त्यांना विधान परिषदेवरती पाठवावं. पण महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षातील नेत्यांनी मात्र वेगळाच सूर लावलाय. चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. कोण काय म्हणाला आपण सगळं सविस्तर ऐकूयात. पण हाच जागा धरून आम्ही आजचा पहिला प्रश्न विचारलाय तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील का? होय आणि नाही असा पर्याय जरूर आपलं मत व्यक्त करा. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर आज संजय राऊत काय म्हणालेत आपण पाहूयात. 20 आमदारांचा जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ते आता सांगतील ना स्वतः. त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही. पण आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजीने या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे. संकट काळात नेतृत्व केलं आहे. त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल. आता आपण पाहूया की 13 मेला विधान परिषदेतनं उद्धव ठाकरे यांच्यासह कोणत्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. मे महिन्यामध्ये परिषदेतनं कोणाकोणाचा कार्यकाळ संपतोय आपण बघतोय. उद्धव ठाकरे आपण मगाशीच उल्लेख केला. त्याचबरोबर शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, डॉक्टर नीलम गोऱ्हे या उपसभापती सुद्धा आहेत. अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, राजेश राठोड काँग्रेस, संदीप जोशी जे भाजपचे आहेत, भाजपचे दादाराव केचे, भाजपचे रणजित सिंह मोहिते आणि भाजपचे संजय केणेकर हे एकत्रित 9 विधान परिषदेचे आमदार आहेत ज्यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपतोय. आता या निवडणुकीमध्ये मतांचं गणित कसं असणार आहे तेही आपण पाहूयात. विधान परिषदेची निवडणूक आणि आकडेमोड कशी असणार आहे यावेळेला. 13 मे 2026 रोजी 9 आमदारांचा कार्यकाळ संपतोय. सध्या विधानसभेमध्ये 286 आमदार आहेत. विधान परिषदेच्या फॉर्म्युलानुसार एका जागेसाठी 29 मतांचा कोटा असतो. महायुतीकडे 236 आमदारांचं संख्याबळ सध्या आहे. संख्याबळाच्या जोरावर महायुती 9 पैकी 8 जागा सहज जिंकणार असं चित्र आहे. महाविकास आघाडीकडे 48 आमदारांचं बळ आहे. 29 मतांचा कोटा पूर्ण करत महाविकास आघाडीची 1 जागा त्यामुळे फिक्स आहे आणि महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे सर्वाधिक 20 आमदार आहेत त्यामुळे त्याच्यावरती त्यांचा दावा असेल. दुसऱ्या जागेसाठी महाविकास आघाडीकडनं तयारी पण 19 मतांची अतिरिक्त गरज भासू शकते.
इतकंच नाही तर आघाडीची मतं फुटणार नाहीत याची सुद्धा दक्षता घ्यावी लागेल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ही परिस्थिती पाहिल्यावरती आपल्याला कळलंच असेल की सध्याच्या परिस्थितीमध्ये परिषदेवर जाण्यासाठी ठाकरेंना एक प्रकारे राजकीय अग्निपरीक्षाच द्यावी लागणार आहे. पण उद्धव ठाकरेंचा राजकीय प्रवास जाणून घेण्यासाठी आपण थोडंसं मागे जाऊयात. 2019 साली शिवसेना आणि भाजपने महायुती म्हणून निवडणुका लढवल्या, पण सत्तेच्या सारीपाटावरती आपला राजा असावा यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली. आणि या रस्सीखेचामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये शिवसेना युतीतनं बाहेर पडली आणि नवीन राजकीय समीकरण महाराष्ट्राने पाहिलं ते म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. या दोन्ही पक्षांच्या सहकार्यानं आणि संजय राऊत यांच्या प्रयत्नानं 2019 साली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण कोणतीही निवडणूक न लढलेल्या उद्धव ठाकरेंना 6 महिन्यात आमदार म्हणून निवडून येणं गरजेचं होतं. 2020 साली झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे निवडून आले आणि ते विधान परिषदेचे आमदार झाले. उद्धव ठाकरे यांनी आपला परिषदेचा 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय आणि म्हणून हे उद्धव ठाकरेंचं अधिवेशन आमदार म्हणून शेवटचं अधिवेशन आहे. तर संजय राऊतांनी केलेल्या सूचक वक्तव्यावरती आता राजकीय क्षेत्रातनं सुद्धा प्रतिक्रिया यायला लागल्या आणि यावर बोलताना शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावरती टीका केली आहे. नटसम्राट चित्रपटातील संवादाचा संदर्भ देत राऊतांमुळे उद्धव ठाकरेंवरती मला विधान परिषदेवरती आमदार करता का असं विचारण्याची परिस्थिती आल्याचं त्यांनी म्हटलंय. पण म्हस्केंनी केलेल्या वक्तव्यामुळे खरंच ती टीका होती का ठाकरेंच्या सेनेला ऑफर होती असा प्रश्नही पडू शकतो. मी असं का म्हणते ते तुम्हीच ऐका आणि आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ते काय म्हणतायत जरूर ऐका. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर निवडून आणताना काही वेगळी भूमिका किंवा ज्या प्रकारे शरद पवारांना राज्यसभेवर आणताना शिवसेनेने उमेदवार दिला नाही आणि त्यामुळे शरद पवारांचा मार्ग सुकर झाला राज्यसभेचा, तशी काही भूमिका उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही शिवसेना बजावू शकते? हे बघा, आज सकाळपासून नटसम्राटमध्ये आप्पासाहेब बेलवलकर यांचं ज्या तोंडी एक वाक्य आहे, डायलॉग आहे, कुणी मला घर देता का, घर देता का, अशा पद्धतीची विनवणी सकाळपासून संजय राऊत यांनी दिल्लीत सुरू केलेली आहे. घटक पक्षांनी त्यांना सांगितलं आहे आमची चर्चा करू आणि निर्णय घेऊ, त्यामुळे कुणी आम्हाला आमदार करता का, आमदार करता, अशी आरोळी जेव्हा दिल्लीतून संजय राऊतांनी जी केलेली आहे. आणि आपण विचारताय की एकनाथ शिंदेसाहेब पाठिंबा देतील का? जर तुम्हाला आमचा पाठिंबा पाहिजे असेल, आमची एक्स्ट्रा मतं पाहिजे असतील तर एक फोन करा एकनाथ शिंदेसाहेबांना की आम्हाला आमदार करता का, आम्हाला आमदार करता का. मी विनवणी करा म्हणणार नाही, संवाद साधा. पवार साहेबांसाठी सुद्धा जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असतील, त्यांनी श्रीकांत शिंदे असतील, एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी संवाद साधला होता. तर आपण संवाद साधावा एकनाथ शिंदे साहेबांशी. साहेब आमच्या मोठ्या दिलदार वृत्तीच्या आहेत, त्यामुळे कदाचित आपल्याला पाठिंबा पण देतील, पण संवाद तर साधा. संजय राऊतांच्या विधानावरती महाविकास आघाडीमधनंही प्रतिक्रिया आली आहे. एकीकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे सावध भूमिका घेताना दिसले. त्याच्यावर राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि योग्य निर्णय आपल्याला निश्चितपणे दिसेल. राज्यसभेला खरं म्हणतं तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांनी आदरणीय पवार साहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून, त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढं भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ. याबरोबरच 0 आवरमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. मुंगे येत होत्या.